नमस्कार, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे. आज चिंचोली लिंबाजी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावी नदी पूर्णा नदीच्या तीरावर आहे. आमच्या या परिसरामध्ये पाऊस पडलेला मागील 15 दिवसांपासून पावसाने कुठल्या प्रकारची नोटीस दिली नाही आणि पूर्णा नदी वाहू लागलेली आहे. नदीच्या आजूबाजूचे बरेचसे शेतं हे वाहून गेलेले आहे आणि आजूबाजू ज्या पिकं आहेत त्या पिकांमध्ये खूप पाणी झालेले आहे आणि ते सडायला लागलेले आहे. म्हणून शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर या आजूबाजू परिसराची जी पाहणी करावी आणि पाहणी करून येथे ओला दुष्काळ जाहीर करावे अशा प्रकारची या भागातील नागरिकांची मागणी आहे आणि ती लवकरात लवकर शासनाच्या वतीने करण्यात यावी. आत्ताच आमच्यासोबत हे आमचे चिंचोली लिंबाजीचे माजी सरपंच मान्य श्री रामकृष्ण पवार साहेब, मान्य श्री राताराम बुलिंग साहेब, मान्य श्री अमृत चौगुले साहेब, मान्य श्री रातार साहेब आणि मान्य श्री पवार साहेब या सर्वांच्या माध्यमातून आज इथं पाहणी करण्यात आली. तर मी मान्य श्री पवार साहेब म्हणते की पवार साहेब आपण सांगा याबद्दल काय परिस्थिती आहे. आणि परिस्थिती एवढी बिकट आहे. शेतकरी आपल्या सर्कलमध्ये 211 मिलीमीटर मागच्या वेळेस पाऊस झाला, त्याच्यानंतर 95 झाले. आता त्याच्याही पेक्षा मोठा पाऊस या ठिकाणी झाला. मी स्वतःच नाही सांगत, पूर्ण सर्कलचं सांगतो. माझ्या शेतामध्ये 1 रुपयाचं उत्पन्न येणार नाही. शासनानं अनुदानाची विहीर दिली, ती विहीर पूर्णपणे सवान झाली. विहीर पूर्णपणे सवान झाली. विहिरीवरून पाणी गेलं, मका गेले, अद्रक गेले, कपाशी गेली. 2 एकर ठिबक मागच्या वर्षी वाहून गेलं. परंतु मागच्या वर्षी पंचनामा करून 1 रुपया फुटकी दमडी सुद्धा या शासनानं आजपर्यंत दिलेली नाही. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घोषणा करतात शेतकरी मरू देणार नाही, पण हे शेतकऱ्याकडे पाहतच नाही. तहसीलदार साहेब आले, अजून कोण आले काही माहिती नाही. आमच्या शेतात तर आजपर्यंत कोणी आलं नाही. काल कृषी सेवक पवार साहेब त्यांना घेऊन गेलं, त्यांनी परिस्थिती पाहिली. भयानक प्रकारची शेती माझी वाहूनही गेलेली, माझीच नाही, या नेवपूर पासून याच्या पण आपल्या पूर्ण तालुक्यामधले जेवढे नदी थडाचे लोक, जे शेतकरी, एकही शेतकरी अनुदान दिल्याशिवाय जगू शकत नाही. त्यांना फाशी घ्यायचं पर्यायच नाही, कारण 1 रुपयाचं उत्पन्न या ठिकाणी. म्हणून मी सुद्धा माझ्या पूर्ण सर्कलच्या गावच्या वतीनं शासनाला अशी विनंती करत की जास्तीत जास्त सहकार्य शासनानं केल्याशिवाय हा शेतकरी वर्ग सुखी राहू शकत नाही आणि जगू शकत नाही. इतकी भयान परिस्थिती या पावसाने केली. निसर्गाची किमया आहे, त्याच्यामध्ये कुणाचाही दोष नाही, मुख्यमंत्र्याचा नाही, आमदाराचा नाही, खासदाराचा नाही, शेतकऱ्याचा नाही. तरी सुद्धा अशा बिकट प्रसंगी शासनालाच विनंती करतो की आपल्याशिवाय या शेतकऱ्याला कोणी उभं करू शकत नाही. म्हणून जास्तीत जास्त आपण तुम्ही मदत करा, एवढी या ठिकाणी मी पूर्ण सरकारच्या वतीने विनंती करतो. नक्कीच या गावचे माजी सरपंच मान्य श्री रामकृष्ण पवार पाटील यांच्या म्हणणं आहे की बरेच जे नागरिक आहेत त्यांच्या नदीकाठी ज्या शेती त्या वाहून गेलेल्या आहेत, त्यांना नुकसान भरपाई आज भेटलेलं नाहीये. तर नक्कीच त्यांना ते भेटायला पाहिजेत. खरंच त्यांच्या वतीनं चांगली मागणी इथं शासना केली गेलेली आहे. माझं डायरेक्ट वैयक्तिक मत आहे की लवकरात लवकर शासनाचे प्रतिनिधी येतील, ते पंचनामे करतील आणि चांगल्या प्रकारे या भागातील नागरिकांना त्यांचा जे बी नुकसान झालेले नुकसान भरपाई दिली जाईल. आणि पुन्हाही अपेक्षित करतो मी शासनाला की ओला दुष्काळ जो आहे हा लवकरात लवकर जाहीर करावा. कारण की आणि माझे डायरेक्ट म्हणते आहे की लवकरात लवकर जाहीर करतील आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचं जास्तीत जास्त नुकसान झालेलं आहे ते कसं त्यांना रिकव्हर करून दिलं जाईल या पद्धतीनं शासन कटिबद्ध आहे आणि ठाम आहे. शासन नक्कीच प्रयत्न करेल आणि जे शेतकरी गरजवंत शेतकरी ज्यांच्या शेती वाहून गेल्या, ज्यांच्या पिकं वाहून गेले, त्यांना 100% मदत केली जाईल एवढे मी अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.